हॅलो. हॅलो. आपण तासिकेला सुरुवात करूया. मिशन आरंभाअंतर्गत इयत्ता 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिकेमध्ये सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांचं पंचायत समिती, शिक्षण विभाग, कर्जत यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. मिशन आरंभाअंतर्गत आपण दररोज संध्याकाळी 7 ते 8 या कालावधीमध्ये ऑनलाईन तासिका घेत असतो. दिनांक 10 तारखेपासून कर्जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यातर्फे ऑनलाईन तासिका आपण घेत आहोत. 10 आणि 11 या 2 दिवशी आपण भाषा विषयाचं मार्गदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव खालसा या शाळेच्या मार्गदर्शक शिक्षिका सुनीता निकम मॅडम यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. आज आपण गणित या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन जगदंबा विद्यालय राशीन या विद्यालयाचे शिक्षक देवदत्त जगताप सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज, उद्या आणि परवा या 3 दिवशी ते सलग 3 दिवस आपल्याला पृष्ठफळ, घनफळ या घटकाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. जगताप सर हे त्यांचा स्कॉलरशिप परीक्षेमधील अतिशय गाढा असा अभ्यास आहे. स्वतः ते सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, नेट पण उत्तीर्ण झालेले आहे आणि नक्कीच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा मार्गदर्शनाचा फायदा होईल. सर्वांनी न चुकता आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस हा क्लास अटेंड करायचा आहे. मी सर्वांच्या वतीनं जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. माझे नाव श्री जगताप DM सर. माझी शाळा रयत शिक्षण संस्थेचे श्री जगदंबा विद्यालय राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या 2 शिष्यवृत्ती परीक्षांचं महत्व माध्यमिक शिक्षणामध्ये अतिशय मोलाचं आहे आणि या दृष्टीने आपण इयत्ता 8वीतील काही बेसिक संकल्पना यामध्ये क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ हे घेणार आहोत आणि त्या दृष्टीने आजची ही माझी पहिली तासिका. तत्पूर्वी आपण
एक प्रार्थना म्हणून तासाला सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. विद्यार्थी मित्रांनो, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्वात विद्यार्थ्यांना अवघड जाणारा विषय म्हणजे गणित. 50 प्रश्न आणि 100 गुण. एक माझा यातील अनुभव तुम्हाला सांगतो की या 100 गुणांपैकी जर 60 गुण मिळाले तर तो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत स्कॉलर म्हणून त्याला शिष्यवृत्ती मिळतेच. गणिताला मला तुम्ही निकालाचे अनालिसिस करा आणि त्यात पहा की ज्या विद्यार्थ्याला गणितामध्ये 30 प्रश्न बरोबर आहेत म्हणजे 60 गुण आहेत, तो विद्यार्थी हा मेरिट धारक विद्यार्थी म्हणून त्याचे सिलेक्शन होतं आणि होतच. म्हणून जेवढा वेळ तुम्ही भाषा, इंग्रजी, बुद्धिमापन या विषयांना देता त्यापेक्षा अधिक वेळ तुम्हाला गणिताला द्यावा लागतो. आता आपली येणारी जी परीक्षा आहे ही परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 ला आहे. आज तारीख आहे 12/12 म्हणजे जवळपास 12 जानेवारी 12 फेब्रुवारी म्हणजे साधारणपणे 2 महिने आपल्याकडे आहेत. 2 महिन्यापेक्षा पण कमी कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये मला वाटतो हा कालावधी तसा जो अभ्यास करेल त्याच्या दृष्टीने खूप कालावधी आहे. एक 50 दिवस आपण व्यवस्थित अभ्यास केला तर छानपैकी मेरिट मिळू शकते. या ठिकाणी आज मी तुमची क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ यावर आधारित ऑनलाईन तास घेणार आहे. सर्वप्रथम तासिकेला जॉईन असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करू इच्छितो, एक आवाहन करत आहे की तुम्हाला गणित आणि बुद्धिमापन इयत्ता 5वी पासून अगदी MPSC UPSC पर्यंत जे काही प्रश्न आरतील या 2 महिन्यामध्ये अभ्यास करत असताना, तर हे प्रश्न मला या नंबरवर व्हॉट्सअप करा की जेणेकरून मी आपल्या सर्व आपण विचारलेल्या सर्व अडचणीचं समाधान तुम्हाला स्पष्टीकरणासह तुम्हाला 1-2 दिवसात पाठवेल. आपल्याला कसलाही गणितातली किंवा बुद्धिमापनातील प्रश्न असू द्या की जास्तीत जास्त आपण पाहतो की विद्यार्थ्यांच्या अडचणी कुठे येतात, तर संख्या मालिका, सांख्यिकी वरील कुट प्रश्न किंवा दिनदर्शिका किंवा एखादे खोचक जे काही गणित असतात, अशी गणित जर आपल्याला कळली नाही तर आपण आवर्जून माझ्या 940 35 70 599 या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी त्याचं समाधान गरज पडेल अशा वेळी तुम्हाला स्पष्टीकरणासह देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या विषयाकडे बोलूया. यापूर्वी मी गेल्या वर्षी ऑनलाईन तासिका घेतल्या होत्या आणि त्या संदर्भाने अहमदनगर जिल्हा परिषदेकडून मला हे प्रमाणपत्र मिळालेली होती. आजचा मुख्य घटकाकडे वळूया. आजचा माझा घटक आहे जो 4था भाग आहे महत्व मापन. यामध्ये दशमान परिमाणे, परिमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ आणि सांख्यिकी मध्ये मध्यमान या अनुषंगाने मला 3 दिवस तासिकेसाठी वेळ देण्यात आलेला आहे. तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, गणितातील प्रत्येक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो. आता मला जो आजचा घटक आहे हा घटक पृष्ठफळ आणि घनफळ आहे. मी 3 दिवसाचं नियोजन तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की यामध्ये मी पृष्ठफळ आणि घनफळ याला 2 दिवस दिलेले आहेत आणि मध्यमान जे आहे याला 3रा दिवस दिलेला आहे. परंतु आजच्या या तासिकेतील 60 मिनिटांपैकी साधारणपणे 15-20 मिनिटं मी क्षेत्रफळावर देणार आहे आणि त्यानंतर पृष्ठफळ आणि घनफळाच्या काही सूत्रांच्या संकल्पना तुमच्याशी क्लिअर करणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया की यामध्ये हा जो भाग आहे
त्यानंतर मुद्दाम मी कलर वेगवेगळे वापरतो. क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ या संकल्पना, तीन संकल्पना आहेत. या तीन संकल्पना आपण सर्वप्रथम पाहूया. क्षेत्रफळ म्हणजे काय, पृष्ठफळ म्हणजे काय आणि घनफळ म्हणजे काय. सगळ्यात प्रथम या दोन संकल्पनाच्या बाबत पहा. या दोन संकल्पना एकमेकांशी निगडीत आहेत. एक गुलाबाचं फुल म्हणलं की त्याला आपण क्षेत्रफळ म्हणूया, आणि गुलाबाच्या फुलांचं गुच्छ म्हणलं तर त्याला आपण पृष्ठफळ म्हणूया. क्षेत्रफळ हे कशाशी निगडीत आहे, तर ज्या आकृत्या 2D आहेत, 2D म्हणजे काय, 2 डायमेन्शन असणाऱ्या आकृत्या की ज्याला फक्त लांबी आणि रुंदी असते, अशा आकृत्या. आणि पृष्ठफळ आणि घनफळ या ज्या दोन संकल्पना आहेत, या दोन संकल्पना या 3D आकृत्यांशी संबंधित आहेत. सर्वप्रथम आपण 2D आणि 3D या संदर्भाने माहिती घेऊया. या ठिकाणी काही 2D आकार आहेत आणि काही 3D आकार आहेत. सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, पेंटागॉन आणि तिथून पुढे सर्व म्हणजे वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयत, पंचकोन आणि तिथून पुढे एक एकने बाजू वाढलेले सुषम आकृत्या पृष्ठभागावर असतात आणि त्याला फक्त लांबी आणि रुंदी अशा दोन संकल्पना असू शकतात. याला आपण 2D आकृत्या म्हणतात. आणि 3D शेप म्हणजे काय, तर ज्याला आपण त्रिमितीय आकृत्या असं म्हणतो. आपण पाहतो की बऱ्याचशा थिएटरमध्ये काही काही पिक्चर 3D असतात. त्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा गॉगल दिला जातो की ज्यामध्ये तुम्हाला उंची किंवा जाडी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या 3D आकृत्या आहेत ज्यामध्ये गोल, क्युबॉइड म्हणजे इष्टिकाची पी, क्यूब म्हणजे घन, सिलेंडर म्हणजे दंडगोल, कोन म्हणजे शंकू, या 3D आकृत्या आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की क्षेत्रफळ हे फक्त 2D या आकृत्यांशी संबंधित आहे, पृष्ठफळ आणि घनफळ या 3D या आकृत्यांशी संबंधित आहे. तर आता आपण त्या हे पाहत असताना मी या ठिकाणी काही तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छितो. की हे जे क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या सपाट भागावरील जी काही जागा व्यापलेली आहे त्या जागेचं मापन म्हणजे क्षेत्रफळ. मग आता हे क्षेत्रफळ पाहत असताना आपण समजा हा जो काही तुम्हाला आयत आहे, हा फळा मांडला, याचा आकार आयताकृती आहे, याची लांबी ही 5 फूट मांडली आणि रुंदी ही 2 फूट मांडली, तर मी याचे समान 4 रेषा मारून 5 भाग केले, समान 1 रेषा मारून 2 भाग केले आणि 5 बाय 2 म्हणजे चौरस, एकूण 5 गुणिले 2 10 चौरस, 10 चौरस फूट हे याचं क्षेत्रफळ झालं. म्हणजे क्षेत्रफळ ही संकल्पना म्हणजे जो काही पृष्ठाचा वरील पृष्ठभाग किती आकाराचा आहे याच्याशी संबंधित आहे. तर पृष्ठफळ म्हणजे काय, तर हे जे 3D आकार आहेत, जसं आपण पाहिलं की वीट, ही जी वीट आहे या विटेला लांबी, रुंदी आणि उंची किंवा जाडी आहे. मग या विटेला 6 पृष्ठ आहेत आणि हे जे 6 पृष्ठ आहेत, हे 6 पृष्ठ प्रत्येक पृष्ठाचा आकार आयताकृती आहे. मग प्रत्येक पृष्ठाला पण क्षेत्रफळ असणार आहे. मी मागास तुम्हाला सांगितलं की एक गुलाबाचं फूल म्हणजे आपण काय पाहिलं, तर क्षेत्रफळ पाहिलं. आणि हे 6 पृष्ठांचं म्हणजे ह्या 6ही बाजू ज्या आहेत त्या 6ही पृष्ठांचं क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे पृष्ठफळ. म्हणजे थोडक्यात
जे काही क्षेत्रफळाची एकक असणार आहेत तीच एकक पृष्ठफळाची असणार आहे. आणि घनफळ म्हणजे काय, तर घनफळ म्हणजे आतील व्यापलेली जागा, अवकाशातील आतील व्यापलेली जागा म्हणजे घनफळ होय. म्हणजे या तीनही संकल्पना वेगळ्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच की क्षेत्रफळ आणि पृष्ठफळाची एकक ही एकच येणार आहेत आणि घनफळाची एकक मात्र त्यापेक्षा वेगळी येणार आहेत. या ठिकाणी आपण 2D आणि 3D या आकृत्या पाहिल्या. आणखी एक प्रश्न 5वी स्कॉलरशिपला किंवा 8वी स्कॉलरशिपला विचारला जाऊ शकतो की आपण हे जे काही फळ आहे आपल्या या फळावर सुद्धा आपण काय करतो की ह्या अशा पद्धतीने मी एक क्यूब काढायचा प्रयत्न करतोय. तर मी क्यूब काढतो म्हणजे मी या फळ्यावर फळा म्हणजे माझं द्विमितीय याच्यावर मी त्रिमितीय आकृती काढली. तर असा प्रश्न विचारला जातो की त्रिमितीय आकृती कागदावर काढणे याला काय म्हणतात, तर त्याला शब्द आहे त्याला घडण असे म्हणतात. हा प्रश्न बऱ्याच वेळा 5वी शिष्यवृत्तीला विचारलेला आहे की त्रिमितीय आकृती कागदावर उतरवणे याला काय म्हणतात, तर त्याला घडण म्हणतात. मग ही जी त्रिमितीय आकार आहेत ते आकार आपण जर कागदावर काढले तर त्याला आपण घडण असं म्हणू शकतो. त्यानंतर आता पुढे जाऊन यावेळेस क्षेत्रफळ ही संकल्पना घ्यायची आहे. तर बेसिक काही कन्सेप्ट आहेत की जसे आपण त्रिकोणाचे प्रकार, चौकोनाचे प्रकार हे पाहणार आहोत. त्रिकोणाचे प्रकार या ठिकाणी पाहताना आपण त्रिकोणाचे त्याच्या बाजूवरील आणि कोणावरून प्रकार पडतात. पहिला जो प्रकार असतो की बाजूवरून 3 प्रकार पडतात. आपण हे रिव्हिजन वर थोडस फास्ट जाऊया. पहिल्या प्रकाराला म्हणतात समभुज त्रिकोण, ज्याच्या 3ही बाजू या समान लांबीच्या असतात आणि प्रत्येक कोण हा 60 अंशाचा म्हणजेच लघु, ज्याच्या कोणत्याही 2 बाजू या समान मापाच्या असतात आणि त्या बाजू समोरील कोण या ठिकाणी पहा दुसरा प्रकार चाललाय आपला. पहिला प्रकार पाहिला आपण समभुज त्रिकोण, दुसरा समद्विभुज त्रिकोण की ज्यामध्ये या समान लांबीच्या बाजू समोरील जे कोण असतात हे एकरूप असतात, सारख्या मापाचे असतात, म्हणजे त्याला आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण समान असतात. तिसरा प्रकार पाहतो विषमभुज त्रिकोण, म्हणजे हे जे प्रकार आहेत हे बाजूवरून पडलेले प्रकार आहेत. यामध्ये 3ही जे काही बाजू असतात या विषम मापाच्या असतात, एकसारख्या नसतात. दुसरा जो त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात त्या अँगल वरून पडतात की ज्याला आपण म्हणतो पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आहे 3ही कोण 90 पेक्षा कमी म्हणजे लघु कोण असतात, ज्याला आपण म्हणतो लघु कोण त्रिकोण. 3 पैकी जर एक कोण 90 मापाचा असेल तर त्याला आपण म्हणतो काटकोन त्रिकोण. याचाच अर्थ हा 90 मापाचा आहे आणि त्रिकोणाचे 3ही कोणांची मापांची बेरीज 180 असेल तर उरलेले हे 2 कोण 90 पेक्षा कमी म्हणजे लघु कोण राहतील. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे एक कोण 90 पेक्षा जास्त असणं. हा कोण 90 पेक्षा जास्त असणं याचा अर्थ तो कोण विशाल कोण असणं, म्हणून त्याला विशाल कोण त्रिकोण असं म्हणतात. त्यांची इंग्रजीत नावं
बायसाईड समभुजला आपण इक्विलॅटरल म्हणणार, समद्विभुजला आयसोसेलेस म्हणणार, विषमभुजला सेलेने म्हणणार, अँगल वरून प्रकार लघुकोन त्रिकोणाला ॲक्यूट अँगल म्हणणार, काटकोन त्रिकोणाला राईट अँगल म्हणणार आणि विषमकोन त्रिकोणाला ऑब्ट्यूज अँगल असं म्हणणार. याच्या पुढे जाऊन आपण पाहूया आता त्रिकोणाचे प्रकार बघितल्यानंतर आपण चौकोनाचे प्रकार पाहू. आठवीतील सर्व विद्यार्थी यांना आपण जर चौकोन म्हणलं तर एकाचं नाव सचिन आहे, दुसऱ्याचं नाव रमेश आहे, तिसऱ्याचं नाव अनिल आहे. तशा पद्धतीने चौकोन म्हणजे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चारही बाजूनी बंदिस्त होत्या, परंतु त्यांच्या गुणधर्मावरून त्याला वेगवेगळी नाव आहेत. पहिलं रेक्टँग्युलर, आपण लहानपणी पाटी वापरत असू तर ही खापराची पाटी, त्याची जी काही चारही बाजूनी लाकूड असायचे हे प्रत्येक कोण हा काटकोन असायचा आणि त्यामुळं हा प्रत्येक कोण काटकोन आणि समोरासमोरील बाजू या सारख्या मापाच्या याला आपण आयत असं म्हणतो. जर चारही बाजू सारख्या मापाच्या असल्या तर त्याला आपण स्क्वेअर असं म्हणतो. त्यानंतर जर हा पर फुटलं आणि एखाद्याचे स्क्रू किंवा खिळे हे ढिल्ले झाले आणि ते दाबण्यात आलं तर आपली अशी आकृती तयार व्हायची की ज्याला आपण काय म्हणतो समांतरभुज चौकोन. जर अशी आकृती आहे याचे कोन 90 मापाचे होते, परंतु हे कोन बदलले, बाजूचा आकार तेवढाच राहिला, फक्त कोनांची माप बदलली, तर या स्क्वेअर पासून तयार होतं आपल्याला समभुज चौकोन आणि आयतापासून तयार होतो समांतरभुज चौकोन. पहा काय सांगितलं मी की आयतापासून तयार होणाऱ्या आकृती फक्त आयताचे कोन बदलले, बाकी बाजूमध्ये काही बदल नाही केला तर तुमचा समांतरभुज चौकोन तयार होतो आणि चौरसापासून तुमचा समभुज चौकोन तयार होतो. जर समांतर बाजूंपैकी एकच बाजूची जोडी समांतर असेल तर अशा ठिकाणी समलंब चौकोन तयार होतो आणि जर लगतच्या दोन बाजू सारख्या मापाच्या असतील, एकरूप असेल तर तुमचा या ठिकाणी पतंग तयार होतो. यांची एकदा इंग्रजी नाव पाहूया. चौकोनाला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो, आयत रेक्टँगल, चौरस स्क्वेअर, रेक्टँगल पासून तयार होतो पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन, स्क्वेअर पासून तयार होतो समभुज चौकोन आणि एक जोडी समांतर असेल तर त्याला आपण समलंब म्हणजे ट्रॅपॉझॉइड क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. आणि हे शेवटचा जो क्वाड्रिलॅटरलचा प्रकार आहे त्याला आपण पतंग म्हणजेच काईट म्हणतो. त्यापुढे जाऊन पुढे पाहूया. क्षेत्रफळाकडे वळूया आपण. त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे की 1/2 बेस इंटू हाईट म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. या ठिकाणी पहा तुमचा जो काही बेस आहे कसलाही त्रिकोण असू द्या, भले तो काटकोन त्रिकोण असू द्या किंवा साधा त्रिकोण असू द्या, सूत्र आपलं एकच आहे 1/2 बेस इंटू हाईट. या ठिकाणी आपण हा राईट अँगल म्हणजे काटकोन त्रिकोण घेतलेला आहे. याही ठिकाणी आपलं सूत्र पहा 1/2 इंटू द बेस इंटू द हाईट. ह्याला जो आपण दोन्ही या दोन्हीला मिळवून या ठिकाणी आपण असे म्हणू शकतो की 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार हे असे आपण त्याला म्हणू शकतो. 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग म्हणजेच हे जे सूत्र आहे आपलं वरचं ते सूत्र याही ठिकाणी उपयोगी आपल्याला पडत आहे. त्यानंतर आणखी एक त्रिकोणाचं जर तिन्ही बाजू दिलेल्या असल्या तर हे सूत्र बऱ्याच जणांचं पाठ नसतं. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या असल्या तर तुम्हाला हेरॉन्स नावाच्या शास्त्रज्ञाने हा शोध लावलेला आहे. तर या शास्त्रज्ञाने असं सांगितलं जर तिन्ही बाजू दिल्या असल्या तर तुम्ही काय केलं पाहिजे तर त्या त्रिकोणाची सर्वप्रथम परिमिती काढली पाहिजे. त्या त्रिकोणाची परिमिती काढली पाहिजे
आणि ते परिमितीची निम्मी केली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ए कोणासमोरील बाजू त्याला आपण बाजूची लांबी ए म्हणली, बी कोणासमोरील बाजूची लांबी बी म्हणली, सी कोणासमोरील बाजूची लांबी सी म्हणली. तर सर्वप्रथम तुम्ही काय करा, अर्ध परिमिती काढा. म्हणजेच काय, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 अर्ध परिमिती काढा. आणि नंतर त्रिकोणाचा एरिया काढताना तुम्हाला जो फॉर्म्युला दिलेला आहे, एरिया ऑफ त्रिकोण कशावरनं, बाजू तिन्ही बाजूंच्या लांबीवरनं. तर इन द अंडर रूट एस इंटू द ब्रॅकेट एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू द एस मायनस सी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला अर्ध परिमिती काढायची आहे आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्रिकोणाचा एरिया निघेल. त्यानंतर पुढं या ठिकाणी आपण दोन्ही सूत्र एकत्रित पाहिलेली आहेत. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र, जर काटकोन त्रिकोण असेल किंवा साधा त्रिकोण असेल तर तुमचं जे सूत्र आहे ते सूत्र आहे 1/2 बेस इंटू द हाईट, म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. जर तीनही बाजू दिल्या असतील तर हेरॉन्सच्या फॉर्म्युल्यानुसार सर्वप्रथम आपण अर्ध परिमिती काढूया आणि त्यानंतर इन द अंडर रूट एस इंटू द एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी या पद्धतीने त्रिकोणाची दोन्ही सूत्र या ठिकाणी तुम्हाला येतात. जो काही आपला समभुज त्रिकोण असतो, दोन सूत्र आठवीला आणखी महत्वाची. समभुज त्रिकोणामध्ये तुम्हाला असं म्हटलं जातं की तीनही बाजू सारख्या असतात, प्रत्येक कोण हा 60 मापाचा असतो आणि मग प्रत्येक कोण 60 मापाचा असल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समभुज त्रिकोणाचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ विचारलं जातं. तर ते या सूत्राने काढलं जातं. क्षेत्रफळ समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. या सूत्रावरून परत आणखी एक सूत्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला समभुज त्रिकोणाची उंची विचारली, समभुज त्रिकोणाची उंची ही जर विचारली आणि बाजू जर दिलेली असेल तर या त्रिकोणात या सूत्रामध्ये असा बदल करून घ्यायचा, वर्गमुळात 3/2 गुणिले फक्त बाजू म्हणजे सीएस. दोन्ही सूत्र लक्षात ठेवा. काय सूत्र सांगितले, द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/4 into the side square and the height of the equilateral triangle is equal to the √3/2 into the only this side. ही दोन्ही सूत्र अतिशय महत्वाची आहेत. ज्यावेळेस अचानक तुम्हाला गणित विचारलं जातं त्यावेळेस सूत्र ही तुमची युद्धातील शस्त्राप्रमाणे काम करतात. त्यामुळे ज्यांची सूत्र ऍक्युरेट आणि पाठ आहे, सूत्रांना तुम्हाला वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, माझा एक सल्ला आहे तुम्हाला, सगळी सूत्र वेगवेगळ्या तक्त्यांवर लिहा. ज्या खोलीत आपण अभ्यास करतो त्या खोलीच्या भिंतीवरती तक्ते चिटकवा. अजून तुम्हाला जवळपास 55 ते 60 दिवस आहेत. बिनधास्त दिवसातून एकदा का व्हायला ती सूत्र म्हणा. म्हणजे तुमचं ज्यावेळेस सूत्र वापरायचंय त्यावेळी गणितात आधी वजा वर्ग आहे, वर्गमूळ आहे, हे अशा प्रकारचं जमलिंग होणार नाही. या ठिकाणी आपण सूत्र पाहिलेले समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र √3/4 into the side square and the height of the equilateral triangle is equal to √3/2 into the side. त्यानंतर पुढे जाऊया. आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, आता जे आपण चौकोनाचे प्रकार पाहिले त्या चौकोनाच्या प्रकारानुसार त्यांचे क्षेत्रफळ पाहूया. जे काही रेक्टँगल आहे, आयत आहे, त्याचं एल इंटू द बी म्हणजे लांबी गुणिले रुंदी. दुसरं जे आहे एरिया ऑफ द स्क्वेअर, चौरसाचे क्षेत्रफळ. स्क्वेअरला एल आणि बी दोन्हीही सारखे असतात, लांबी आणि रुंदी दोन्ही सारखे असतात, म्हणजे सगळ्या बाजू सारख्या असतात, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, बाजू गुणिले बाजू. या ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करू शकतो मी की तुम्हाला जे काही सूत्र लिहायचं हे जे सूत्र आहे हे एकच सूत्र सर्वांचं पाठ असतं. चौरसाचे क्षेत्रफळ हे एकच सूत्र पाठ असतं. दुसरं सूत्र जर तुम्हाला कर्ण दिलं असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग छेद 2 हे सूत्र सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. काय सांगितलं मी, 90% मुलांचं चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजू वर्ग हे पाठ असतात. फक्त 10% जणांना हे दोन्ही सूत्र पाठ असतात. काय दुसरं सूत्र सांगितलं की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग छेद 2.
8वीला स्कॉलरशिपला एनएमएस असू द्या किंवा 8वी स्कॉलरशिपला असू द्या, 2 मार्काला एक प्रश्न चौरसावर किंवा काटकोन समुद्रभुज काटकोन त्रिकोणावर विचारला जातो, की ज्यामध्ये असं सांगितलं असतं. या ठिकाणी लक्ष द्या, हा चौरस आहे. इथे 4 प्रकारचे मी चौरस काढले. आता काय काय मी सांगतो ते नीट लक्ष द्या. या चौरसाचे कर्ण काढले. या चौरसाला दुसरं नाव, समजा मी असं म्हटलं, हा चौरस मी असा केला. या चौरसाला जर थोडा रंग वेगळा दाखवतो, एवढीच आकृती असते. चौरसाचा कर्ण काढला म्हणजेच काय, या आता चौरस नाहीये, तो समद्विभुज काटकोन त्रिकोण झाला. म्हणजे एक ते चौरसाचा कर्ण काढल्यावर मग असू द्या प्रश्नात किंवा समद्विभुज काटकोन त्रिकोण असू द्या, तुम्हाला काय केलं जातं, तुम्हाला या ठिकाणी हे जे काही कर्ण आहे, हे कर्ण आहे किंवा ह्या ज्या बाजू, या दोन्हीपैकी एक माप दिलं जातं. या दोन्हीपैकी एक माप दिलं जातं. मग आता जी युक्ती सांगतोय ही युक्ती लक्षात ठेवा. जर तुम्हाला चौरसाची एक बाजू 2 दिली, काय सांगतो नीट लक्षात घ्या. चौरसाची एक बाजू 2 दिली, दुसरी बाजू 4 वर्गमुळात 2 दिली. चौरसाचा जर कर्ण दिला असेल, तो पूर्णांकात दिला असेल 8, दुसऱ्या ठिकाणी 12 वर्गमुळात 2 दिला असेल. म्हणजे मी आता ही 4 उदाहरणं वेगवेगळी ठेवली. एक तर तुम्हाला बाजू दिली असेल पूर्णांकात किंवा बाजू दिली असेल पूर्णांक वर्गमुळात 2 मध्ये, कर्ण दिला असेल पूर्णांकात किंवा कर्ण दिला असेल पूर्णांक वर्गमुळात 2 मध्ये. मग अशा वेळी युक्ती काय लक्षात ठेवायची ते पहा. जर तुम्हाला जे काही दिलेलं माप आहे हे पूर्णांकात दिलं असेल तर उरलेलं माप हे वर्गमुळात येणार, आणि जर दिलेलं माप हे वर्गमुळात 2 या स्वरूपात दिलेलं असेल तर उरलेलं माप हे पूर्णांकात येणार. हे सर्वप्रथम लक्षात घ्या. आता कोणताही काटकोन त्रिकोण असेल त्याची व्याख्या करत असताना त्याचा जो कर्ण असतो, हा जो कर्ण असतो, या कर्णाची व्याख्या 2 प्रकारे केली जाते काटकोन त्रिकोणामध्ये किंवा चौरसाचा कर्ण काढल्यानंतर. कर्ण म्हणजे त्या समद्विभुज काटकोन त्रिकोणातील सर्वात मोठी बाजू, ही एक व्याख्या. दुसरी व्याख्या काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण. कर्णाच्या 2 व्याख्या सांगितल्या मी तुम्हाला. काटकोन त्रिकोणातील सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण, आणि दुसरी व्याख्या काय सांगितली तर काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण. म्हणजेच काय तर या बाजूपेक्षा कर्ण मोठा असणार आहे. कर्णाची व्याख्या आहे सगळ्यात मोठी बाजू. जर कर्ण बाजू 2 दिली असेल तर आपलं ठरलेलं बाजू पूर्णांकात दिली म्हणजेच कर्ण काय येणार आहे, वर्गमुळात 2 या स्वरूपात येणार आहे. आणि जी काही दिलेली बाजू दिलेली म्हणजे त्याचा कर्ण आला 2 वर्गमुळात 2. काय सांगितलं मी पहा. वर्गमुळात 2 ची किंमत जवळपास 1.5च्या जवळ आहे. 1.41 आहे. 1.41 आहे म्हणजे 1.5च्या जवळ आहे. म्हणजे ह्या 2 पेक्षा हे उत्तर मोठं येणार आहे. इतकं सोपं आहे. दुसरी गोष्ट, जर मला आता या ठिकाणी लक्ष द्या, बाजू दिले 4 वर्गमुळात 2 दिले बाजू, म्हणजे 4 वर्गमुळात 2 पेक्षा उत्तर माझं मोठं येणार आहे. कर्ण मोठा असतो. या ठिकाणी बाजू वर्गमुळात 2 दिलेली म्हणजेच उत्तर माझं पूर्णांकात येणार आहे. बाजू जर वर्गमुळात दिली तर उत्तर माझ्या कशात येणार आहे, पूर्णांकात येणार आहे. मी या ठिकाणी 4 जर लिहिलं उत्तर तर माझ्या बाजूपेक्षा कर्ण कमी होतोय.
म्हणजेच माझं उत्तर पूर्णांकात येणार आहे हे मला निश्चित माहिती, कारण माझी वर्गमूळ 2 दिलेले, पण 4 लिहिलं तर माझं उत्तर चुकतंय का, तर माझी बाजू मोठी होते, म्हणून माझं या ठिकाणी जे काही उत्तर येणार आहे ह्याची दुप्पट करून ते येणार आहे 8. काय सांगितलं पहा, युक्ती मी काय सांगितली, जर तुम्हाला दिलेली मापं ही पूर्णांकात असतील उत्तर वर्गमुळात येईल, दिलेली मापं ही वर्गमुळात असतील उत्तर पूर्णांकात येईल, पहिली युक्ती. आणि दुसरी युक्ती काय सांगितली, कर्ण नेहमी मोठा ठेवायचा. मग आता या ठिकाणी कर्ण दिलाय मला, जर ती इथं 8 वर्गमुळात 2 लिहिलं तर माझी बाजू मोठी होते, 8 वर्गमुळात 2 लिहिलं तर बाजू मोठी होते, मग बाजू तर माझी लहान असते, म्हणजे याचं उत्तर वर्गमुळात 2 येणार आहे, पण ते 4 वर्गमुळात 2 येणार आहे. या ठिकाणी 12 वर्गमुळात 2 हे जर माझं कर्ण असेल तर मी या ठिकाणी पूर्णांकात माझं इथं माझा कर्ण दिलेल्या वर्गमुळात 2 म्हणजे माझं उत्तर बाजूचं पूर्णांकात येणार आहे, ते मी 12 लिहिलं तर माझं कर्णापेक्षा ते कमी येते, म्हणजे या ठिकाणी माझं उत्तर आलं 12. तुम्हाला असेच प्रश्न देतात की जेणेकरून तुम्हाला कर्ण देतील आणि चौरसाचं परिमिती विचारतील. मग एकदा बाजू निघली की तुमची चौरसाची परिमिती त्याला 4 ने गुणून तयार होते, किंवा चौरसाचा कर्ण देतील आणि बाजूवरून क्षेत्रफळ विचारतील. असा एक प्रश्न नेहमी असतो की ज्यामध्ये चौरस देतील किंवा समद्विभुज काटकोन त्रिकोण देतील. दोनच गोष्टी या ठिकाणी परत नमूद करू इच्छितो मी की कर्ण नेहमी मोठा दाखवा, कर्ण आणि बाजू यामधलं जे रिलेशन आहे ते जे दिलेलं ते वर्गमुळात दिलेलं असेल तर दुसरं जे विचारलेलं असेल ते पूर्णांकात येईल, आणि जे पूर्णांकात दिलेलं असेल ते जर दुसरं विचारलेलं असेल तर ते वर्गमुळात 2 या स्वरूपात येईल. हे झालं आपलं स्क्वेअरचं. त्यानंतर पुढे पहा, तुम्हाला या ठिकाणी आता आयतापासून जो आपल्याला तयार होतोय, या आयतापासून तयार होणारा हा समांतरभुज चौकोन, याचं जे काही क्षेत्रफळ आहे, आयताच्या क्षेत्रफळात आपल्याला 1/2 आलेलं नाहीये, लांबी गुणिले रुंदी आलेलं आहे, मग त्याच्यापासून तयार होणाऱ्या क्षेत्रफळात सुद्धा 1/2 येणार नाही, म्हणजे तो काय झाला, बेस इंटू द हाईट, पाया गुणिले उंची. कसं लक्षात ठेवलं मी पहा, तुम्हाला सगळ्या क्षेत्रफळात चौकोनाच्या 1/2 येते, चौकोनाच्या सगळ्या क्षेत्रफळात 1/2 येते, फक्त आयत आणि आयतापासून तयार होणारा समांतरभुज चौरस यामध्ये 1/2 येत नाही. बाकी सगळ्या चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये तुम्हाला 1/2 येतं. कर्णाचं सुद्धा मी तुम्हाला कर्णाचं सूत्र कोणतं लक्षात ठेवायला सांगितलं, बाजूवर्ग कोणी ठेवते, पण कर्ण वर्ग छेद 2 म्हणजे त्या ठिकाणी पण छेद 2 आला. त्यानंतर चौरसापासून जो तयार होतो ज्याला आपण म्हणतो समभुज चौकोन, रांबस, तर त्याचे क्षेत्रफळ म्हणजे 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण, 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण, किंवा दोन्ही कर्णांचा गुणाकार छेद 2. हेच सूत्र कोणतं सूत्र, समभुज चौकोनाचं सूत्र तुम्हाला कुठं लागू पडतंय, सेम एकच सूत्र ते तुम्हाला पतंगाला सुद्धा लागू पडतं. पतंगाचं सूत्र सुद्धा तेच आहे, 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. आता राहिला समलंब, या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे समलंब चौकोन, यामध्ये एकच जोडी समांतर असते, 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांब्यांची बेरीज गुणिले लंबांतर किंवा उंची, म्हणजेच काय, 1/2 इंटू द a प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट इंटू द हाईट. म्हणजे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढताना तुम्हाला समांतर बाजूंची लांबीची बेरीज गुणिले लंबांतर म्हणजेच उंची भागिले 2 अशा प्रकारचे सूत्र लक्षात ठेवावं लागतं. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की चौकोनाचे गुणधर्म लक्षात घेत असताना बऱ्याच वेळा तुम्हाला असं विचारलं जातं गुणधर्म देत असताना असं विचारलं जातं की कर्ण
मी काय सांगतोय या गोष्टीकडे थोडस बारकाईने लक्ष द्या. एक आयत काढला आहे, एक चौरस काढलेला आहे. ज्या वेळेस प्रत्येक कोण काटकोन असतो, बघा काय सांगतोय, दोन फरक या दोन्ही यातच तुमचे सगळे गुणधर्म चौरसाचे लक्षात येतील. आयत काढलेला आहे, प्रत्येक कोण काटकोन असेल, अशा वेळी जर कर्ण असतो, हे जे काही कर्ण आहे हे फक्त दुभागतात. एकमेकांना दुभागतात, परंतु ते काटकोन करत नाहीत. ते काटकोन कधी करतात, ज्यावेळेस काटकोनही असतो आणि लगतच्या दोन बाजू ह्या समान मापाच्या असतात, त्यावेळेस ते दुभागतात. परंतु दुभागताना प्रत्येक ठिकाणी काय करतात, काटकोन करतात. म्हणजेच एकमेकांना लंब करून दुभागतात. त्याला आपण लंब दुभाजक असं म्हणतो. म्हणजे काय फरक सांगितला मी तुम्हाला या ठिकाणी, मी तुम्हाला सांगितलं की शेजारच्या बाजू सारख्या असतील, लगतच्या बाजू दोन्ही एकरूप असतील, समान असतील, तर जे काही कर्ण असतात हे एकमेकांचे लंब दुभाजक असतात, अन्यथा ते फक्त दुभाजक असतात. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की हे जे काही कर्ण आहेत हे या ठिकाणी हा समभूत चौकोनाचे कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतात. का, तर शेजारच्या बाजू सारख्या, लगतच्या बाजू सारख्या. समांतरभुज चौकोनामध्ये या ठिकाणी समोरासमोरचे कोन सारखे आहेत, म्हणून ते फक्त दुभाजक आहेत, लंब दुभाजक नाहीत. जर समोरासमोरचे कोन सारखे असतील तर ते काय असतात, फक्त दुभाजक असतात, लंब दुभाजक असत नाहीत. लंब दुभाजक कधी असतील, ते जर लगतच्या बाजू सारख्या असतील, एकरूप असतील, तरच ते लंब दुभाजक असतील. तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलंच आहे की समभुज चौकोन आणि पतंगाचं सूत्र एकसारखं आहे. या ठिकाणी आपल्या आता चौकोनाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची सूत्र संपलेली आहे. पुढे पाहूया. आता एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय असतं, तर एका समान बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूंचा सर्व संच, ज्याला आपण वर्तुळ म्हणतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. फिअर पाय इज इक्वल टू 22/7 किंवा 3.14 अशी पायची किंमत घेतली जाते. आणि वर्तुळाच्या संबंधित आपण जर एका वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग असेल, तर अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ, या ठिकाणी आकृती दाखवली तुम्हाला अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ, तर त्याला 2 ने भागलं. वर्तुळाचं पाय आर वर्ग त्याला 2 ने भागलं म्हणजे अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ तयार झालं. वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ या ठिकाणी पहा, पूर्ण वर्तुळ हे मध्यबिंदूपासून जो काही पूर्ण वर्तुळाचा कोन तयार होतो, ज्याला आपण पूर्ण कोन म्हणतो, 360 अंशाचा असतो. त्यातलं हा जो कोन आहे याला आपण वर्तुळ पातळी म्हणणार आहे. हे वर्तुळ पातळीची काय आहे की केंद्रीय कोन त्या ठिकाणी ज्या मापाचा होईल, हा जो कोन समजा 30 मापाचा झाला, हा 30 वर्तुळाच्या किती पैकी झाला, 360. पूर्ण वर्तुळ म्हणजे 360 अंश, त्यापैकी हा 30 मापाचा झाला. म्हणून या वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ काढत असताना पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळाला त्याला गुणावे लागेल पाय आर वर्ग. म्हणजे वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ आपलं काय झालं, दिलेला केंद्रीय कोन, याला आपण थीटा म्हणतो, केंद्रीय कोन भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. या ठिकाणी हा कोन 30 झाला, तर हा 1/, म्हणजे पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ छेदक 12 हे उत्तर येऊ शकेल. त्यानंतर पुढे पहा, अर्ध वर्तुळाकार मार्गाचे क्षेत्रफळ. हे एक सूत्र आहे की आपल्याला असं म्हणलं जातं की एक बाग दिलेली जाते आणि त्या बागेच्या कडेने आतून 4 मीटर अंतराने एक डांबरी रस्ता तयार केलेला आहे. तर त्या डांबरी रस्त्याचे क्षेत्रफळ किती, तर हे करत असताना आपल्याला मोठ्या वर्तुळाची काय घ्यावी लागते, त्रिज्या दिलेली असते, आणि लहान वर्तुळाची सुद्धा काय दिलेली असते,
मोठ्या वर्तुळाची त्रिज्या दिलेली असते, ज्याला आपण आर म्हणतो, मोठा आर. म्हणजे आपल्या मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आलं पाय आर स्क्वेअर मायनस त्या लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण वजा करणार, जेणेकरून आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ मिळालं ते पाय लहान आर वर्ग. लहान वर्तुळाचा त्रिज्या लहान आर मानली, त्यातून पाय कॉमन निघाला, म्हणजे आपलं सूत्र जे तयार झालं पाय इंटू द ब्रॅकेट मोठा आर वर्ग वजा लहान आर वर्ग, हे एक सूत्र तयार झालं. त्यानंतर आता तुम्हाला एक खोली दिलेली आहे आणि त्या खोलीच्या 4 भिंती ज्या उभ्या भिंती असतात त्या भिंतीचे क्षेत्रफळ दिलेले, ते कसं काढायचं? तर बरेच जण मुलं असं म्हणतात की आपण काय करूया, एक एक भिंतीचं काढूया, समोरासमोरच्या भिंती सारख्या असतात. परंतु मी ही पहिली भिंत घेतली, त्या पहिल्या भिंतीला त्याच्या शेजारची दुसरी भिंत जोडून घेतली, दुसरा वापरतो, शेजारची दुसरी भिंत जोडून घेतली, त्याला परत तिसरी भिंत जोडून घेतली आणि चौथी भिंत जोडून घेतली परत एक. माझी कशी आकृती तयार झाली? मोठा आयत तयार झाला माझा, ज्या आयताची आपल्या खोलीच्या प्रत्येकाची उंची सारखी आली, प्रत्येकाची काय आली? उंची सारखी आली. मग हा जो काही माझा आयत आला, या आयताची ही जी लांबी आहे, ही लांबी म्हणजे खाली तळाचं जे काही परिमिती आहे ते पहा. ही पहिल्या खोलीची तळाची लांबी, ही दुसऱ्या खोलीची तळाची लांबी, तिसऱ्या खोलीची तळाची लांबी, चौथ्या खोलीची तळाची लांबी. म्हणजेच काय झालं तर त्या खाली जो काही आकार आहे तळाचा त्याची परिमिती, त्या खोलीचा तळाचा आकार जो काही असणार आहे, जो आयताकृती असणार आहे त्याची परिमिती ती काय असते? तर 2 आयताची परिमिती म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि गुणिले उंची. म्हणजे 4ही उभ्या भिंतींचं क्षेत्रफळ काढत असताना मी तळाचं जो आयत आहे त्या आयताची परिमिती गुणिले उंची करणार, कारण खोलीचा आकार हा जवळपास निश्चित आकाराचा असतो. जर तो चौरसाकृती असला तर या ठिकाणी चौरस 4 गुणिले काही दिलेली बाजू आहे गुणिले उंचीने आपल्याला 4ही भिंतीचे क्षेत्रफळ काढता येईल. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते ऍट ए ग्लास एकदा आपण पाहूया. या ठिकाणी क्षेत्रफळ म्हणजे काय? तर सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा, ज्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो. क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्राचे माप. अतिशय सोपं आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय? तर क्षेत्रफळ म्हणजे दिलेल्या क्षेत्राचं माप, ज्याला आपण क्षेत्रफळ असं म्हणतोय. क्षेत्राचे माप म्हणजे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाहिलं आपण, त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 1/2 बेस इंटू द हाईट. दुसरं सूत्र हेरॉन्स फॉर्म्युला इज इक्वल टू पहिल्या एस काढून घ्या, अर्धा परिमिती काढा, a + b + c अपॉन 2 आणि नंतर सूत्र वापरा इंटू अंडर रूट s इंटू द ब्रॅकेट s - a s - b s - c. हे हेरोचे सूत्र आहे. त्यानंतर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 1/2 इंटू द बेस इंटू द हाईट, म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूंचा लांबीचा गुणाकार. त्यानंतर आपण पुढचं सूत्र पाहिलेले समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. या ठिकाणी आपण समभुज त्रिकोणाचे परत उंचीचं सूत्र पाहिलं होतं, वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. त्यानंतर आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे रॉम्बसचं क्षेत्रफळ पाहिलं होतं की 1/2 इंटू द d1 इंटू द d2, म्हणजे 1/2 पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. समांतर भुज की जो आयतापासून तयार होतो, आयताला 1/2 येत नाही म्हणून समांतर भुजला पण 1/2 येणार नाही, पाया गुणिले उंची हे सूत्र पाहिलं होतं. समलंब याची एकच बाजू समांतर असते, त्याचं सूत्र पाहताना आपण 1/2 गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले लंबांतर म्हणजेच उंची हे सूत्र पाहिलं होतं. पतंगाचं सूत्र आणि समभुज चौकोनाचे सूत्र हे दोन्ही सूत्र एकच आहे. 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाहिलं आपण पाय आर स्क्वेअर, अर्धवर्तुळाचे 1/2 पाय आर स्क्वेअर. त्यानंतर वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ पाहिलं आपण आतापर्यंत एक संकल्पना जी समजून घेतली ती ऍट ए ग्लान्स एका ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ केंद्रीय कोन जो दिलेला आहे तो
किती अंशापैकी 360 पैकी, म्हणजे थिटा बाय 360 गुणिले पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय आर स्क्वेअर. त्यानंतर वर्तुळाकार मार्गाचे क्षेत्रफळ आपण पाहिलेले. वर्तुळाकार मार्गाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय जो कॉमन निघलेला आहे, मोठा वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे आर वर्ग वजा लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे लहान आर वर्ग. पाय इंटू द ब्रॅकेट बिग आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर. त्यानंतर आत्ताच आपण हे सूत्र स्पष्टीकरण पाहिलं. खोलीच्या 4 भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर जी काही खोली आयताकृती दिली त्याची तळाची परिमिती म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी गुणिले हाईट सगळ्या 4 भिंतींची एकत्र म्हणजे ती येणार उंची. अशा स्वरूपात आपण सूत्र पाहिले. आता त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. जो प्रश्न असा असतो की बाजू दुप्पट केली. हा नीट लक्ष द्या. चौरसाची बाजू दुप्पट केली, काहीच अवघड नाही. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र बाजू वर्ग. एक एकचा बाजू होती ती दुप्पट केली, 2चा वर्ग बाजू वर्ग. क्षेत्रफळ कितीने वाढणार? 4 ने. बाजू तिप्पट केली. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग, क्षेत्रफळ वाढणार 9 ने. बाजू 10 पट केली, क्षेत्रफळ वाढणार 10चा वर्ग 1000. जे सूत्र आहे त्या सूत्रात फक्त पट घालायचे. जो काही वर्ग असेल घन असेल तो तसाच ठेवायचा. वरची टोपी बदलायची नाही, खालचा पायातला माणूस बदलायचा. विचारला असेल तसं. वर्तुळाचं सूत्र वर्तुळाचं पण तसंच आहे. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली. वर्तुळाचं सूत्र काय? पाय आर वर्ग. त्रिज्या दुप्पट केली, 1 एककची 2 एकक केली. क्षेत्रफळ कितीने वाढेल? 4 पटीने वाढेल. त्रिज्या 10 पट केली, 1 एककची 10 एकक केली. पाय आर स्क्वेअर, पायची किंमत 30 राहणार. क्षेत्रफळ 100 पटीने वाढेल, काहीच अवघड नाही. आयताच्या बाबतीत पहा. आयताची लांबी होती 8, रुंदी होती 4. उलट केलं, लांबी निम्म्याने कमी केली, रुंदी दुप्पट केली. पहिलं इथे क्षेत्रफळ निघताना 8 गुणिले 4 होत होतं. लांबी दुप्पट केली, लांबी केली 4, रुंदी दुप्पट केली. 4 गुणिले 8 32, 8 गुणिले 4 32. म्हणजे जर लांबी निमपट केली आणि रुंदी दुप्पट केली, चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये काहीच फरक पडणार नाही. आता त्यानंतर एक दशमान परिमाण जे आहे ते परिमाण बदलण्याबाबत तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच वेळा थोडी गुंतागुंत केलेली असते, परंतु ती एकदा जर व्यवस्थित समजून घेतली तर काही कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. या ठिकाणी पहा, पहिलं जे काही सूत्र आहे ते सूत्र 1 चौरस मीटर बरोबर किती? तर 1 चौरस मीटर म्हणजे 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद, बरोबर आहे. 1 मीटर म्हणजे काय? 100 सेंटीमीटर. 100 बाय 100. जर मी उभे 100 घरं केली ना गणोरीच्या आतून, आडवी 100 घरं केली, ते एकूण घरं किती येतील? मग त्यांचा गुणाकार करायला 1चा गुणाकार 1 आणि 4 शून्य म्हणजे माझं झालं 10,000 चौरस सेमी. आता या ठिकाणी काय दिले पहा. आपण घर बांधतो, 4 खोल्या बांधतो, त्या जवळपास आपण म्हणतो 1 गुंठा क्षेत्र आहे, 1 आर क्षेत्र आहे. 1 आर म्हणजे किती सोपं? 10 मीटर लांब, 10 मीटर रुंद. ते क्षेत्रफळ झालं माझं 100 चौरस मीटर, म्हणजे 1 आर झाला. म्हणजे 1 आर होण्याकरता काय करावं लागते की 10 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद अशी जागा. आपण कापड्याच्या दुकानात गेलो, एक स्टीलची पट्टी असते 100 सेंटीमीटरची, ती 1 मीटरची असते. असे 10 पट्ट्या टाकणं आडव्या आणि काटकोनात परत 10 टाकणं, तेवढी जेवढी जागा असते साधारणपणे 4 खोल्यांना आपण म्हणतो 1 गुंठा जागा घेतली आणि त्यावर घर बांधले. आता अशी जे आपण आता 100 चौरस मीटर घेतले त्याला 1 आर म्हणलं, असे 40 आर घेतले, 40 आर म्हणजे 40 गुंठे. त्याचा 1 एकर तयार होत असतो. त्याचं काय तयार होत असतो? 1 एकर. आपण म्हणतो आम्हाला ना 2 एकर राहणे. 2 एकर म्हणजे किती झालं मग? 80 गुंठे झालं.
परत त्यात अर्धा एकर मिसळलं म्हणजे 100 गुंठे किंवा 100 आर म्हणजे 1 हेक्टर होतं. कोण म्हणलं ना की आम्हाला ना 2 हेक्टर रान आहे, म्हणजे किती एकर झालं? 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. लक्ष द्या, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. 2 हेक्टर म्हणजे किती झालं मग? 5 एकर रान आहे असं त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी जर 1 चौरस किमी कशाला म्हणतात? तर 1 चौरस किमी याचा अर्थ 1 किलोमीटर लांब, 1 किलोमीटर रुंद असा जो एरिया तयार होईल याला याचं माप 100 हेक्टर होतं. आणि 1 हेक्टर, आता 1 हेक्टर याचा अर्थ 100 मीटर लांब आणि 100 मीटर रुंद. याचं क्षेत्रफळ काढा तुम्ही, ते 10,000 चौरस मीटर येतं. म्हणजे 100 मीटर लांब 100 मीटर रुंद असेल तर काय तयार होतं? तुमचा 1 हेक्टर तयार होतो. या ठिकाणी एक शेवटचं संकल्पना या ठिकाणी आहे ज्याला आपण समक्षेत्र आकृत्या असे म्हणतो. समान क्षेत्रफळाच्या आकृत्या याला समक्षेत्र आकृत्या म्हणतात. एक अतिशय महत्वाचं आहे असत्य विधान ओळखा. त्यामध्ये हे विचारलं जातं की एकरूप आकृत्या समक्षेत्र असतात. एकरूप आकृत्या समक्षेत्र असतात. आता या ठिकाणी एकरूप आकृत्या म्हणजे काय? तर एक समान दिसणाऱ्या आकृत्या, समान मापाच्या आकृत्या. त्या समान मापाच्या आकृत्या काय असतात? तर या समान मापाच्या आकृत्या या समक्षेत्र असतात, कारण त्यांची सगळ्या बाजूंची माप समान आहे. परंतु समक्षेत्र असणाऱ्या आकृत्या एकरूप असतीलच असं नाही. जसं की एखाद्याचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपण काढलं, हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाचे क्षेत्रफळ माझं समजा आलं 15 चौरस मीटर आणि हे दुसरं 5/3 आहे ते बघा, त्याचं ते आलं 15 चौरस मीटर. ह्यांची क्षेत्रफळ समान आली, परंतु त्या आकृत्या एकरूप झाल्या का? त्या आकृत्या एकरूप झाल्या नाहीत. जसं की तुम्हाला असं म्हटलं जातं प्रत्येक चौरस हा येत असतो. काय सांगितलं बघा मी? प्रत्येक चौरस हा येत असतो. प्रत्येक समभुज हा समांतर भुज असतोच. 2 गोष्टी सांगितल्या गेल्या. प्रत्येक चौरस हा येत असतो, बरोबर आहे. समभुज चौकोन हा समांतर भुज असतो, पण ह्याच्या उलट असलच असं नाही. म्हणजे ह्याच्या उलट काय आलं? याच्या उलट असं आलं की प्रत्येक आयत हा चौरस असेलच असं नाही, आणि प्रत्येक समांतर भुज हा समभुज असेलच असं नाही. लक्षात आलं का? चौथी झालेला दुसरी 5 झालेलाच असतो, पण दुसरी 5 झालेला चौथी 5 झालेलाच असेल असं नाही. या ठिकाणी चौरसाचे चौरस आयताचे सगळे गुणधर्म पाहतो, म्हणून प्रत्येक चौरस हा आयत असतो. समभुज समांतर भुजचे प्रत्येक गुणधर्म पाळतो, म्हणून समभुज हा समांतर भुज असतो. मात्र ह्याच्या व्हाईस वर्सा असेलच असं नाही. त्यानंतर आजचा आपला मूळ घटकाकडे येऊया. 3D आकृती या ठिकाणी पहा. व्हॉल्यूम थोड्या वेळ बाजूला ठेवा, की ज्याला आपण घनफळ म्हणतोय. आपण सर्वप्रथम पृष्ठफळाची माहिती घेऊया. जसं आपण पाहिलं की क्षेत्रफळाला एकक आपलं काय होतं? चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटर, किंवा तेच दुसऱ्या भाषेत लिहिताना आपण कसं लिहिणार? सेंटीमीटरचा वर्ग किंवा मीटरचा वर्ग. तीच सर्व परिमाण या ठिकाणी आपल्याला पृष्ठफळाला येणार आहे. लक्षात घ्या. मग पृष्ठफळ म्हणजे दुसरं काही नाही तर अनेक बाजूंच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे पृष्ठफळ. समजा आपली जी काही वीट आहे त्या विटेला बाहेरून रंग द्यायचा आहे. एखादा बॉक्स आणलेला आहे, त्या बॉक्सला गिफ्ट पेपर लावायचा आहे.
म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पृष्ठफळ काढावं लागेल. एक गोदरेजचं कपाट आहे आपल्या घरी असतं, ते कपाट हे इष्टिकाची ती आकाराची आहे, तिची लांबी वेगळी, रुंदी वेगळी आणि उंची वेगळी. मग त्याला मला रंग द्यायचा आहे शाही पृष्ठाला. तर रंग द्यायचा म्हटलं की त्या ठिकाणी मला फक्त बाहेरच्या पृष्ठांशी संबंध येतोय, आतल्या जागेशी संबंध येत नाही. ते आलं पृष्ठफळ. पाण्याच्या टाकीला रंग द्यायचा आहे. टाकी एक तर सगळ्या बाजू सारख्या असेल तर घनाकृती असेल, आणि लांबी रुंदी उंची तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील तर इष्टिकाची ती आकाराची असेल. तर ज्या वेळेस फक्त बाहेरच्या पृष्ठांशी संबंध येतोय, मग तो आतील बाजूने येऊ द्या किंवा बाहेरील बाजूने येऊ द्या, ते तुम्ही त्या ठिकाणी काय असतं, तुमचं पृष्ठफळ असतं. आणि आतील पूर्ण जागा, आतील व्यापलेली जागा याच्याशी संबंध ज्यावेळेस येईल ते तुमचं घनफळ असणार आहे, वॉल्यूम असणार आहे. याचाच अर्थ काय, तर कपाटात मला पार्लेचे बिस्किट पुढे ठेवायचे, आतील जागेशी संबंध येतोय, घनफळ काढावं लागणार आहे. त्यानंतर एक आयताकृती शेततळ तयार केलंय, त्यात आत किती पाणी मावल. काय झालं ते शेततळ तयार केलं, आयताकृती, लांबी रुंदी उंची वेगवेगळी, म्हणजे ती इष्टिकाची ती झाली. आणि आतलं पाणी काढायचं मला, म्हणजे त्याचं घनफळ काढावं लागणार आहे. एक गोलाकार गावातली पाण्याची टाकी की ज्याने पूर्ण गावाला पाणी पुरवलं जातं, त्याचा आकार कसा झाला, त्याचा आकार झाला सिलेंडर टाईप, गोलाकार टाकी आहे, म्हणजे दंडगोल झालं. आणि आत पाणी किती मावतं ते काढायचं, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला घनफळ काढावं लागेल. एखादा मोठा खड्डा खाल्लाय आणि त्या खड्ड्यातली माती किती निघली हे जर काढायचं असेल तर आतल्या व्यापलेली जागा आपण काढतोय, म्हणजे आतली जागा काढताना तुमचा संबंध हा घनफळाशी येतोय. आणि फक्त बाहेरच्या पृष्ठाशी ज्यावेळेस संबंध येतोय त्यावेळेस ती बाहेरची पृष्ठ म्हणजे बाहेरच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे तुमचं पृष्ठफळ असणार आहे. त्या दोन्हीतला मूलभूत फरक पाहिजे लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला क्युबॉइड म्हणजे इष्टिकाची आणि क्यूब यांचे एक आपण मूलभूत घटक पाहूया. हे जे काही इष्टिकाची तिचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असणारी वीट किंवा कंपास पेटी. आणि क्यूब म्हणजे जो काही आपण क्यूब खेळतो, वेगवेगळ्या रंगाचं एक पृष्ठ आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा जो डायस असतो, डायस ज्यावर 1 2 3 4 5 6 असे गोल दिलेले असतात, हे डायस म्हणजे घनाचं उदाहरण झालं. त्यावेळेस तीनही बाजू सारख्या लांबीच्या असतात त्यावेळेस त्याला घन म्हणतात. आणि तीनही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात, एकाला लांबी म्हणतो, एकाला रुंदी म्हणतो आणि एकाला उंची किंवा जाडी म्हणतो, त्यावेळेस त्याला आपण इष्टिकाची म्हणतो. हा दोन्हीतला फरक आहे. दोन्हीला पण या ठिकाणी लक्ष द्या, दोन्हीला शिरोबिंदू किती असतात, तर दोन्हीलाही शिरोबिंदू एकूण वर 4 आणि खाली 4 म्हणजे किती येतील, दोन्हीची शिरोबिंदू मोजा 1 2 3 4 5 6 7 8 घन असू द्या, इष्टिकाची तो असू द्या, दोन्हीलाही कोपरे किंवा शिरोबिंदू 8 येतील. पृष्ठ पुढे मागे साईडने 2 वर खाली 6 पृष्ठ दोन्हीला पण येतील. त्या पृष्ठांची बेरीज म्हणजे तुम्हाला एकूण पृष्ठफळ आणि वरचं खालचं सोडून फक्त 4 कडेच्या, हे जे काही 4 कडेच्या आहेत याच्या समोर मागील बाजू येईल, वरचं आणि खालचं सोडून त्याला आपण म्हणणार फक्त उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ. त्याला काय म्हणणार, उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ. म्हणजे इष्टिकाची किती व घन असू द्या त्याला एकूण पृष्ठ येणार 6, उभे पृष्ठ येणार 4. त्यानंतर आपण कडा किती येतात, कडा म्हणजेच बाजू. तर वर आयत इष्टिकाची तिला असतो आणि क्यूबला असतो चौरस, म्हणजे वर 4 आल्या, त्याचप्रमाणे खाली 4 आणि उभ्या जोडणाऱ्या 4 म्हणजेच कडा किंवा बाजू दोन्ही आकृतीला 12 येतात. एका वाक्यात सांगतो तुम्हाला की कोपरे किंवा शिरोबिंदू 8 येतात, दोन्ही आकृतीला पृष्ठ 6 येतात आणि कडा 12 येतात. बरोबर आहे. यानंतर आता आपण एक एक सूत्र पाहूया. सूत्र पाहत असताना सर्वप्रथम आपण उभ्या पृष्ठांचं पाहूया आणि त्यानंतर एकूण पृष्ठफळ पाहूया. या ठिकाणी LBH माझ्या मते घनफळाची सूत्र पहिल्यांदा लक्षात ठेवली, ती लहान असतात आणि सोपी असतात, त्यावरून तुम्हाला पृष्ठफळाचे सूत्र काढणं सोपं जातं. आपण या ठिकाणी लांबी रुंदी उंची वेगवेगळी आहे म्हणून याचं सूत्र तयार झालं घनफळाचं LBH. आणि आता आपल्याला फक्त 4 पृष्ठ जी उभी आहेत वरचं आणि खालचं सोडून द्यायचंय, म्हणजे
वरचं आणि खालचं पृष्ठ सोडून दिल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी बी आणि एल यांचा 2 वेळा गुणाकार घ्यावा लागत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय येते 2 LH अधिक 2 PH, ज्या ठिकाणी उंची तुमची समान येते म्हणून 2H कंसात L इंटू द बी. आता एकूण पृष्ठफळाचं सूत्र लक्षात ठेवत असताना अतिशय सोपं सूत्र आहे. हे जे काही LB आहे त्यातला पहिला दुसऱ्याचा गुणाकार पहिल्यांदा घ्यायचा, दुसऱ्या तिसऱ्याचा घ्यायचा आणि पहिल्या तिसऱ्याचा घ्यायचा. म्हणजे तुमचं सूत्र तयार झालं. 2 पृष्ठ असतात समोरासमोरची सारखी, म्हणजे 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. काय सूत्र तयार झालं पहा. घनफळाचं सूत्र सगळ्यात सोपं LBH. पृष्ठफळाचं सूत्र होत असताना एकूण पृष्ठफळाचं सूत्र 2 कंसात पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार LB अधिक दुसऱ्या तिसऱ्याचा गुणाकार BH अधिक पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार LH. आता हे 3 बाजू वेगवेगळ्या होत्या म्हणून LBH आलं. 3 बाजू सारख्या म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजे तुमचं घनफळाचं घनाचं सूत्र तयार झालं A घन. आणि 4 पृष्ठ, एक पृष्ठ चौरसाकृती, 4 पृष्ठ उभे, 4A वर्ग क्षेत्रफळ आहे. चौरसाचे क्षेत्रफळ A वर्ग, 4A वर्ग आणि वरचं खालचं 2 पृष्ठ त्यात मिसळली की माझं एकूण 6A वर्ग झालं. म्हणजे माझं एकूण घनाचं एकूण पृष्ठफळ बरोबर 6A वर्ग. यानंतर ही 2 पृष्ठ आपण पृष्ठफळ आणि घनफळाचे सूत्र पाहिलेले आहे की ज्यामध्ये आपण इष्टिकाची आणि क्यूब याचं पाहिले आहे. उर्वरित भाग आपण उद्या सिलेंडर म्हणजे दंडगोल आणि या ठिकाणी शंकू ज्याला आपण गोल म्हणतो आणि गोल याची पृष्ठफळ आणि क्षेत्रफळाची सूत्र स्पष्टीकरणासह आणि त्यावर आधारित गेल्या 5 वर्षातील प्रश्नपत्रिकेवर या घटकावर आधारित उदाहरणं आपण उद्या घेणार आहोत. सध्या वेळ संपल्याने आपण आपला तास इथं संपवत आहोत. धन्यवाद.